मावशी आणि मावशी अजून खाली आहेत, सावकाश आहेत. ओय चला तर मंडळी, आज पुन्हा एकदा आपण फिरायला निघालेलो आहोत. दिंडीगड येथे जाणार आहोत, जिथे दिंडेश्वर हे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर बघूया आज सुद्धा आपली पूर्ण फॅमिली असणार आहे आपल्यासोबत. तर चला निघूया आज दिंडेश्वर मंदिरावर. आज सुद्धा आपल्या 3 गाड्या असणार आहेत, 2 बाईक आणि 1 4 व्हीलर. चला ही गाडी तर आपली निघाली पुढे. चला हे रेडी झाले, एक गाडी निघाली आपली बाहेर. चला निघायचं का? पेट्रोल भरून घेतलंय. आलेलो आहोत आपण, मस्त वर अर्ध्यापर्यंत पोचलो आहे. अजून आपल्याला भरपूर वर जायचं आहे. तर इथे मस्त आपण सेल्फी घेणार आहोत, फोटो घेणार आहोत आणि मग जाणार आहोत वर. सगळी एक एक करून उतरता येतात. पूर्ण सिटी आपल्याला बघायला मिळते आणि हवा तर बघताय खूप जोराची हवा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज येताना थोडं कमी जास्त होऊ शकतो, तर समजून घ्या तेवढं. इथे आपण गाडी पार्क केली आणि इथून वर जायचं आहे आता चालत आपल्याला. लागला ना धावलो पण. याच जास्त आहे. इकडनं पण आहे, इकडनं जास्त चढायला लागेल. इथून डोंगराची मजा घ्यायची आणि इकडनं पायऱ्यांची. चला आपण डोंगराचीच मजा घ्यायची. दम लागला आहे ना. तुम्ही तिकडनं गेला, आता इकडनं जाऊ आपण. धावा पटापटा. हा ना, हाताला धरून उचलून पण घ्या. इकडनं पण आहे रस्ते, पायऱ्या अर्ध्यापर्यंतच आहेत आणि इकडनं चढायचं आहे.
हो मस्त आहे, थंड एकदम. सावकाश करायचंय. मावशी आणि मावशी अजून खाली आहेत. सावकाश येतात. शॉर्टकट आलोय. कुठून मारून एंट्री? बऱ्याच वरच पोचलोय आपण. थकले सगळे. वर जाऊन येऊ आपण. हे एकटाच कुठे चाललाय? चल तिकडे. आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि इथे गुरुजी आहेत, त्यांच्याकडनं आपण या मंदिराची माहिती घेणार आहोत. म्हणजे किती वर्ष जुने मंदिर आहे हे? तरी 20 वर्ष. 20 वर्ष जुने. बांधायला जेव्हा 15 वर्ष गेली. 15 वर्ष बांधायला झाले. आणि इथे पहिल्यापासूनच महादेवांची पिंडी आहे. तरी किती म्हणजे महादेवांची पिंडी असायला किती वर्ष? 30-35 गुरु चालायला येतात ना. हां, त्यांच्या ते गाईच्या पायाला ते पिंड लागली. हां, तेव्हा ते गावाले मग सगळं हे केलं. मग या ट्रस्टीने सगळं हे करून घेतलं. अच्छा, बांधलं एवढं मोठं सगळं केलं. असं असं. दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत. आपल्याला आपली पुढे निघाले आणि खरंच मस्तच मंदिर आहे. इथलं वातावरण एकदम थंड आहे. तुम्ही सुद्धा इकडे जर या परिसरात कधी आलात तरी या मंदिरावर नक्की विजिट द्या. मस्त शांत वाटतं. आम्ही थोडं लेट झालो आहे, पण जेव्हा तुम्ही या सनसेटच्या वेळेस या, जेणेकरून या डोंगराचा, या परिसराचा मस्त आनंद लुटता येतो.
चला पोचलेलो आहोत आपण घरी आणि आपल्याला टाइम झाला बराच, पोहोचलो आम्ही 8 वाजले. तर चला पोहोचलेलो आहोत आपण घरी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.